आता आम्ही मस्त चिकनची पार्टी बनवणार आहे, चिकन बिर्याणी. हा माझा भाऊ यश. आम्ही तुम्हाला घेऊन जातो आमच्या किचन बघा. हा आमचा किचन आहे. हा आमच्या छोट्या बाबूचा भात आहे. आणि आमचे जेवण बनवणारी आहेत आणि बाकीचा पसारा तुम्हाला आम्ही दाखवतो. चला. छोटी ताई. हा हे आमची छोटी ताई आणि हे आमचं सगळं बिर्याणीचा बेल. हे आमचे 2 गावचे वादळ आहेत. हा एक इथं आहे. हा एक इथं आहे आणि हा एक इथं आहे. हा एक इथं आहे. आता ह्याच गाडीवरनं सगळं सामान आणलेलं आहे. आणि हा आमच्या इकडचा व्ह्यू आहे बाहेरचा. थोडी लाईट कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला अंधार. ह्या घरात आमची पार्टी होती. थोड्याच तुम्हाला आम्ही दाखवू बिर्याणीमध्ये आम्ही काय काय टाकणार आहे, कोणते कोणते मसाले यूज करणार आहे ते आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात सांगू. आता आम्ही दाखवतो तुम्हाला आमचं मोठं घर, जिथे आमची पालखी आणि आम्ही शिमगा साजरा करतो. तो घर तुम्हाला दाखवतो. आम्ही तुम्हाला तिकडे घेऊन जातो. आता इकडं थोडा अंधार आहे, लाईट नाही आहे. लाईट आहे पण इकडे नाही आहे. हा आमचा आम्ही दाखवतो तुम्हाला घेऊन जातो आमच्या घरात. आला होता 2 मिनिटात पोचू. 2 मिनिटात पोचू. बसले आता सर्व आपल्या इथे. हा बघा मित्रांनो, हा आमचा मोठा घर. आमचा मोठा घर. आमची पालखी बसते इथे. आमची पालखी बसते. हा उभा आहे ना, ह्याचा घर हा आहे. हा आमचा हॉल आहे. इथे आमचा गणपती बसतो मस्त थाटामाटात. हा आमचा देवघर आहे. हा आमचा शिमग्याचा सामान आहे. कांदे, बटाटे, ह्याव त्याव, पत्रावळ्या वगैरे सगळं. तिकडे नको फुलं. हा आमचा देवघर. हा आमचा मोठा घर आहे. इथं समोर आमचा गणपती बसतो. हे आहे या घराची सून, मोठी सून. ही आमची मोठी आहे. हो आमची ही काय. आणि इकडं आतमध्ये धाकटी बाई आहे. ही या घराची मालकी आहे. या घराची मालकी आहे. उद्या आम्ही दाखवू तुम्हाला आमच्या इकडे शिमगा कसा साजरा करतात. ठीक आहे. आता आपण भेटूया तुम्हाला डायरेक्ट बिर्याणीच्या टोपावर. चला मित्रांनो, हा आमचा मेन स्टँड आहे. मुंबईकरांच्या गाड्या वगैरे सगळ्या इथंच येतात. मेन स्टॉप. याच्या पुढे रस्ता नाही. इकडच्या मागच्या साईडला, ह्या साईडला डायरेक्ट नळावर रस्ता जातो. हा इथपर्यंत स्टॉप आहे. वावघर भागणेवाडी. दुकान वावघर भागणेवाडी. हा आमचा लहानपणापासूनचा दुकान. आमचा बँजो बिंजो सगळं इथूनच चालू झालेला आहे, या दुकानापासून. काट्याने. आम्ही बाबांना लय त्रास दिलेला आहे इथं. आमचा भाताचा चिकन बिर्याणी.
हा आमचा सगळा बिर्याणी साहित्य. म्हणजे तुम्हाला हा चिकन, टमॅटो, कांदा, मसाला, मीठ, कोथिंबीर, लिंबू, तेल आणि हे आमच्या आणि हे आमचे बनवणारे दोघं जण. असे पुढे या, तुमची तोंड दाखवा आम्हाला. हा हे आमचे बनवणारे दोघं जण, यांची निवड झाली जेवण बनवण्यात. बाबांना बघ ते नाही खाणार ना बिर्याणी मध्ये, जरासं चिकन काढून सार बनवते मी आणि ह्यातला वेळेस भात. झाले असेल ना ही होत आहे झाकण ठेवू जरा कलर ते ना लागेल. झाकण ठेवू म्हणजे बाकी काय नाही वरचं काचाला करपायला नको. आपण कसं घरी करतो ना. पहिला तोच टोप घेऊया गाळायला आणि साडी तुम्ही लपवा, कारण आपल्याला ह्याच पाण्यामध्ये चिकन मध्ये बसायचं हे गाळायला. आम्हाला साडी लपवा आधी भात करायला. घाला उचलायची थोडी पाणी बाहेर म्हणजे आज जाणार तो पाहिजे काय करणार तो हाय भेटलाय की नसेल तर एवढा गाळला तर असता. हो बरोबर. मला असं आठवलं जसं गावाला जेवण भाऊ लगेच जाऊन घेऊन आता झाकणा नका देऊ नाही बाकी काय नाही. झाकणात चिकट नाही झाला पाहिजे हे जमा करू. असं झालं पाहिजे ना की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. मस्त कलेची काढायचं करतो. बंद झाला गॅस बंद झाला ना. आपोआप वारा आला असेल ना बारीक होता पण गॅस बटन बंद कर बघू. हा घ्या भाताचं घ्या. साडी कांद्याचा फेरा काढा. बाबूची एक कलेची लावून बघायला कारण कसं ते
बाबूला केलेलं. तुम्ही बी खा ना. समजा आता ना मी ग्रेव्ही थोडं कमी मीठ टाकते. कलेजी फ्राय. वेलची टाक ना वेलची टाकली अजून आहे तर द्या. छोटी वेलची टाकली हा बारीक वेलची आणू अजून. पाहिजे नाही पण आहे. किती टाकली याच्यात तर एकदम त्याचा फ्लेवर चांगला आहे. आमच्या कॅमेऱ्याच्या बॅगेत ह्याला वेलची दे ना. हाय माझ्याकडे हाय होता. हाय थांबली द्या लवकर. सावळ वगैरे टाकलं ना. बाबांना ती ग्रेव्ही करायला थोडी 4-5 साईडला काढून ठेवा. मग बाकी आपण वापरतो. आज जास्त पेटत असते बाहेर पेट जास्त नका लावू. ते बाहेर दोन टाकले ना थोडंसं टाकलं. काय करू पाणी घालू सरपलं तर काय करणार ग्रेव्ही अजिबात शिजवायला नको ना. मग आता हळद नाही हाताला लागलं. आहे तांबे हे सोडायचं असतं वाटतं. गरम मसाला थोडं टाक. या ह्याच्यातले घ्या. गाण्याला ठेवा तुम्ही खा. काय फ्राय केलं पाठवून त्याला नाही फ्राय इथं आमच्या आदिवासी जेवतायत. सर तोंड दिसू दे ना राजू. मग पाणी कसं पाजणार. शेठ हाय हो शेठ दादा ह्याची व्हिडिओ घे. दिसतोय क्लिअर आतमधला. पाणी पुरणच घरात ठेवलेलं आहे कारण माझ्या लेकराला काय समजलं असतं खाली नाही तर मस्त चिकन शिजतोय आणि हा इथं भात आहे. थोड्या वेळाने हा भात त्याच्यात जाईल. चिकन आणि हा आमचा अद्वैत शेठ. अद्वैत शेठ आणि अद्वैत शेठ हे आमचे गावचे आहे. आणि हे आमचे महेश बोड शिजला असेल आता ना पण चिकन खात आहेत. असं हे करून बघा ना ताई. तिकडे आणा बघूया जरासं पलीकडे जरासं एक फोड घेऊन. हा सगळं बोट सुटले होतं. तुम्हीच बाकी राहिलं.